नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्थान पोस्टमध्ये कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी एक वारी संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय, एक वादग्रस्त वक्तव्य केलंय की वारीमुळे ट्रॅफिक जॅम होतो, पण रस्त्यावरती जेव्हा मुसलमान नमाज पडतात त्याच्यात लगेच तुम्हाला त्रास होतो. पण मुसलमान वारीबद्दल काहीही आक्षेप घेत नाही. उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावरती नमाज पडला तर योगी आदित्यनाथ म्हणतात आम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे रद्द करू. अशी धमकी आम्ही कोणालाही देत नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आहे. या संदर्भात या वक्तव्याच्या विरोधात सर्वच हिंदुत्ववादी संघटना, अगदी वारकरी संघटना सुद्धा आक्रमक झाल्या आहेत. आज याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार सर आहेत. आज त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया, त्याच्यावर नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेऊया. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा की अबू आझमींनी हे जे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्याच्यावर आपल्या पहिल्या भावना काय आहेत? अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. तो स्वतःला एका पार्टीचा नेता समजतो, राजकीय पक्षाचा. तो मुसलमानांची मतं गोळा करण्यासाठी ते प्रसिद्धी मी पाहिजे असते काही लोकांना, त्यातला हा प्रकार आहे. आणि तो अबू आझमी आहे, त्याला म्हणावं जर तुला त्रास होतोय महाराष्ट्रामध्ये, तुम्ही वर्षभर नमाज पडता रस्त्यावर, तेव्हा हिंदूंना त्रास होत नाही का? होतो ना. कोण काय तक्रार झाली? समजा झाली असेल तर आमचे 8 ते 10 दिवस वारी असते वारकऱ्यांची. सगळे वारकरी एकदा पांडुरंगाचं कधी दर्शन होते त्यासाठी उत्सुक असतात. ते पायी चालत असतात, पावसाची पर्वा करत नाही, भुकेची पर्वा करत नाहीत. आणि हा माणूस म्हणतो की आम्हाला त्रास होतो, रस्ते बंद असतात. मग तू जा पाकिस्तानमध्ये. कोणी थांबवलंय तुला इकडे? आम्ही नेऊन सोडतो तुला पाकिस्तानमध्ये. आणि तुझ्याबरोबर तुझ्या विचारसरणीचे जे लोक असतील त्यांना पण संपूर्ण ट्रेन भरून पाकिस्तानमध्ये आम्ही सोडून येऊ, वेळ पडली तर. पण हे असले फालतूगिरी आमच्याकडे चालणार नाही. वारकऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे. आमचं दैवत आहे पांडुरंगाचं. पांडुरंगाचे वारकरी आहेत, छत्रपती शिवरायांचे सगळे मावळे आहेत. आणि त्यांनी जर मनात आणलं ना तर तुझ्या घराच्या बाहेर निघायचे रस्ते बंद होतील. अशी वेळ परिस्थिती आणून देऊ नकोस. आणि 2 धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणी वक्तव्य करू नये. आणि सरकारला सांगणं आहे, असं कोण 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करत असेल, वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर त्याला त्वरित अटक करून जेलमध्ये टाकावं, तरच हे लोक सुधारणार. आणि नंतर मग हे लोक माफी मागतात, दिलगिरी व्यक्त करतात. तुझ्या कानाखाली मारतो आणि मग मी दिलगिरी व्यक्त करतो, चालेल काय अबू आझमीला? मला प्रश्न विचारायचा आहे त्याला. आमच्या दैवतांचा तुला त्रास होतो काय? हे असं चालू आम्ही देणार नाही महाराष्ट्रामध्ये. सरकारने याची दखल घेतलीच पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. सर, हा एक ट्रेंडच आपल्याला दिसतो की सातत्याने हिंदू धर्मातील देवतांबद्दल, हिंदू धर्मातल्या श्रद्धास्थानांबद्दल सातत्याने बऱ्याच इतर धर्मियांकडनं सातत्याने त्यांची व्यंगचित्र काढली जातात, त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जातात. अशा पद्धतीचा हा ट्रेंडच सध्या दिसतोय आणि अबू आझमी हे त्यातलंच एक उदाहरण आहे. या सगळ्या जे हीन प्रकार चालू आहे ह्याच्याबद्दल एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून, एका संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपण त्या सगळ्या लोकांना काय इशारा? आपण आता सांगितलं की त्यांना आपण हे करणार आहात, पण ह्याच्या पद्धतीने सरकारने खरोखरच त्यांच्यावरती काय कायदेशीर कारवाई केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला सरकारला एकच सांगायचं आहे, आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. छत्रपती शिवरायांचे मावळे अजून जिवंत आहेत. रायगडावर मावळे तयार कार्याचं कार्य आम्ही करतो आहोत. हजारो मावळे दरवर्षी नवीन नवीन तयार होतात. का? महाराजांपासून स्फूर्ती घेतात आणि कसं जगायला पाहिजे आणि कसं लढायला पाहिजे महाराजांनी आम्हाला शिकवलंय. त्यामुळे अबू आझमी कोण आहे त्याला म्हणा तू तुझ्या अवकातीमध्ये राहा, नाहीतर तुला हे प्रकरण मावळ्यांकडनंच भारी पडेल. आम्ही तुमच्या धर्माबद्दल चुकीचं बोलत नाही, आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण आमच्या देवदेवतांच्या आणि धर्माच्या आड कोण येणार असेल तर आम्ही पण गप्प बसणार नाही. आधी आम्ही सरकारला संधी देणार आणि सरकारने पावलं योग्य उचलली नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली नाही तर मग आम्ही आमच्या योग्य पद्धतीने आम्ही कारवाई करणार. तर हे होते सुनील पवार सर. त्यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त करत त्याच्याबद्दल सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आणि जर ही कारवाई झाली नाही तर आज संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व हिंदू समाजाकडनं त्यांच्या विरोधात प्रचंड मोठं आंदोलन होईल अशा इशारा त्यांनी दिला आहे. आपल्याला या भावना याच्याबद्दल, या वक्तव्याबद्दल आपल्या भावना काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.